नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पंढरपूरच्या वारीचा आमिष आणि गोठ्यातच आवळला गळा. अनैतिक संबंधातून शिरगावच्या महिला सरपंचाचा खून. मृतदेह मुंबईतील समुद्रात टाकण्याचा कट उधळला. शिरगाव तालुका शाहूवाडी येथील सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे वय 50 यांचा अनैतिक संबंधातून खून झाला. हा प्रकार काल दुपारी नारपोली तालुका भिवंडी येथे उघडकीस आला. तेथील पोलिसांनी या प्रकरणी सुरेखा यांचा प्रियकर प्रकाश उर्फ बाबू आनंदा पाटील वय 40 याला ताब्यात घेतलं. प्रकाशने मृतदेह समुद्रात टाकून देण्याचा आखलेला कट यामुळे उधळला गेला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दोघेही शिरगावचे आहेत. माझ्याशी लग्न कर म्हणून सुरेखा वारंवार प्रकाश याला धमकावत होती. त्याचा राग मनात धरून सुरेखा यांचा गळा दाबून खून केल्याची कबुली प्रकाशने नारपोली पोलिसात दिली आहे. गेली 2.5 वर्ष सुरेखा शिरगावच्या सरपंच होत्या. खुनाच्या प्रकाराने गावासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. नारपोली पोलीस ठाण्याकडून या प्रकरणाची नोंद शाहूवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे. संशयित प्रकाश व सुरेखा गावात एकाच गल्लीत समोरासमोर राहतात. दोन्ही कुटुंबाचा शेतातील कामांसाठी पैरा होता, त्यामुळे न्यारे व पाटील कुटुंबात जवळीक होती. सुरेखा यांना आपण पंढरीला जाऊया असे सांगून प्रकाश याने आपल्या मोटारी MS09 GZ 6815तून गावाबाहेरील लिंडोरी नावाच्या शेतात आणले. तेथे प्रकाशचे जनावरांचे शेड आहे. त्या शेडमध्ये रविवारी सकाळी 11:30च्या सुमारास प्रकाशने सुरेखाचा गळा दाबून खून केला. सुरेखा यांच्या खुनाचे पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह दूरवर मुंबई येथे समुद्रात टाकण्याचे प्रकाशने ठरवले. त्यानुसार कट रचून प्रकाशने खून केला आणि त्यानंतर त्याने भिवंडी तालुक्यातील कशेळी गाठली. तेथे गेल्यावर त्याने भाचा संदेश याला दूरध्वनी केला आणि पुढील कट सांगितला. मात्र भाच्याच्या सतर्कतेमुळे प्रकाश नारपोली पोलिसांच्या हाती लागला.